नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 26 क्लास 5 मॅथ्स पाहणार आहोत। क्वेश्चन दिलेला आहे, ड्रॉ अँड नेम द फॉलोइंग अँगल्स विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर। बघा आता या ठिकाणी आपल्याला हे अँगल्स ड्रॉ करायचे आहे, कशाच्या सहाय्याने तर प्रोटेक्टरच्या सहाय्याने, आणि त्या अँगलला आपल्याला नाव सुद्धा द्यायचं आहे। बघा आता फर्स्ट अँगल दिलेला आहे 60 डिग्री। आता 60 डिग्रीचा अँगल कसा ड्रॉ करायचा। आता सुरुवातीला आपल्याला एक स्ट्रेट लाईन या प्रकारे काढून घ्यायची आहे। बघा या प्रकारे ही आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। अतिशय व्यवस्थित डायग्राम काढायची आहे, नीट अँड क्लीन आपली डायग्राम असली पाहिजे। या ठिकाणी हा पॉइंट महत्वाचा आहे। आता या ठिकाणी या पॉइंटवर हा प्रोटेक्टर आपल्याला ठेवायचा आहे। बघा आता या ठिकाणी प्रोटेक्टर मध्ये ही आडवी लाईन दिसत आहे, त्याचबरोबर सेंटर मध्ये ही जी लाईन दिसत आहे 90 डिग्रीची जी लाईन असते ही सेंटर मधली लाईन आहे। हा जो सेंटर मधला हा पॉइंट दिसत आहे, अतिशय व्यवस्थित हा पॉइंट या पॉइंट वरती ठेवायचा आहे। बघा मी व्यवस्थित ठेवते आहे, तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे। या प्रकारे हा पॉइंट ह्या लाईनच्या पॉइंट वरती ठेवलेला आहे। आता आपल्याला 60 डिग्री मेजर करायचंय। बघा 0 पासून मोजायला सुरुवात करायचं आहे। 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60 या ठिकाणी 60 डिग्रीचा अँगल मिळालेला आहे। या ठिकाणी आपल्याला या प्रकारे लाईन मारून घ्यायची आहे। नंतर हे ड्रॉ केल्याच्या नंतर प्रोटेक्टर आपल्याला उचलून घ्यायचं आहे। आता या ठिकाणची ही लाईन आणि हा पॉइंट आपल्याला जॉईन करायचा आहे। बघा या प्रकारे आपण ही लाईन ड्रॉ करायची आहे। अतिशय व्यवस्थित ही डायग्राम काढायची आहे, नीट अँड क्लीन। वारंवार त्यावरती लाईन गिरवायच्या नाही, नाहीतर ती डायग्राम जी आहे ती व्यवस्थित दिसत नाही। नीट अँड क्लीन आपली डायग्राम नेहमी दिसली पाहिजे। बघा या प्रकारे हा अँगल आपण 60 डिग्रीचा ड्रॉ केलेला आहे। बघा व्यवस्थित मी परत मोजून दाखवते। हा जो पॉइंट आहे या पॉइंट वरती ठेवायचा आहे प्रोटेक्टरच्या। बघा या प्रकारे आपण ठेवलेला आहे। अतिशय व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी हा 60 डिग्रीचा अँगल मिळत आहे। बघा या ठिकाणी हा 60 डिग्रीचा अँगल मिळालेला आहे। आता या ठिकाणी हा जो अँगल आपण ड्रॉ केलेला आहे, या अँगलला आपण नाव देणार आहोत या प्रकारे अँगल AB आणि या ठिकाणी C या प्रकारे आपण हे लेबल केलेलं आहे। हा अँगल जो मिळालेला आहे तो किती डिग्रीचा आहे, तो मिळालेला आहे आपल्याला 60 डिग्रीचा। या प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकता। आता आपल्याला सेकंड अँगल ड्रॉ करायचा आहे, तो म्हणजे 120 डिग्रीचा। या ठिकाणी आपण सेकंड एक्झाम्पल लिहिणार आहोत 120 डिग्री। पुन्हा आपल्याला 120 डिग्रीचा अँगल काढण्यासाठी सुरुवातीला एक लाईन ड्रॉ करायची आहे या प्रकारे। ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली। नंतर या ठिकाणी हा पॉइंट या प्रकारे नोट डाऊन करायचा आहे। नंतर हे जे प्रोटेक्टर आहे, प्रोटेक्टरचा हा सेंटर मधला पॉइंट या पॉइंट वरती ठेवायचा आहे। बघा या प्रकारे आपण हा ठेवून घेतलेला आहे। नंतर आता आपल्याला 120 मेजर करत जायचं आहे। कुठून, उजवीकडून डावीकडे। बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि 120 या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। या प्रकारे लाईन मारून घ्यायची आहे। नंतर हा पॉइंट आणि ही लाईन या प्रकारे जॉईन करून घ्यायची आहे। व्यवस्थित जॉईन करायचे आहे, पुन्हा पुन्हा गिरवायचं नाही, तर ती डायग्राम व्यवस्थित दिसत नाही आणि चुकून जाते। बघा या प्रकारे हा एरो ड्रॉ करून घ्यायचा आहे। हा जो अँगल मिळालेला आहे आपल्याला तो किती डिग्रीचा आहे, तर तो मिळालेला आहे आपल्याला 120 डिग्रीचा। आता या अँगलला आपल्याला नाव द्यायचं आहे। या प्रकारे देणार आपण PQ आणि या ठिकाणी मिळाला R। म्हणजे या ठिकाणी अँगल PQR किती डिग्रीचा आहे, तर 120 डिग्रीचा आहे। आता आपण थर्ड एक्झाम्पल करणार आहोत। थर्ड अँगल काढायचा आहे आपल्याला, तो म्हणजे 90 डिग्रीचा। पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करण्यासाठी सुरुवातीला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या प्रकारे। बघा या प्रकारे आपण ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। नंतर लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर या ठिकाणी पॉइंट नोट डाऊन करायचा आहे। नंतर त्याच पॉइंट वरती हे प्रोटेक्टर आपल्याला हा जो सेंटर पॉइंट आहे तो या पॉइंट वरती ठेवायचा आहे। बघा या प्रकारे ठेवायचं आहे आणि ही जी आडवी लाईन दिसत आहे ही या लाईनवर ठेवायची। बघा या प्रकारे आपण हे ठेवून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला मेजर करायचं आहे उजवीकडून डावीकडे। 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 ज्या ठिकाणी 90 मिळालेला आहे त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। नंतर हा पॉइंट आणि हा डॉट
हे जॉईन करून घ्यायचं आहे या प्रकारे. या प्रकारे आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. या ठिकाणी एरो ड्रॉ करून घ्यायचा आहे या प्रकारे. नंतर या अँगलला आपल्याला नाव द्यायचं आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार अँगल एक्स वाय झेड. आणि हा अँगल आपल्याला किती डिग्रीचा मिळालेला आहे? 90 डिग्रीचा मिळालेला आहे. अशा प्रकारे हा थर्ड अँगल सुद्धा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. नेक्स्ट अँगल ड्रॉ करायचा आहे तो म्हणजे 150 डिग्रीचा. सुरुवातीला आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या प्रकारे. ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली. लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायचा आहे तो पॉइंट. हा पॉइंट आपण ड्रॉ करून घेतला या प्रकारे. या ठिकाणी पॉइंट टिक करून घेतलेला आहे. नंतर याच पॉइंटवरती प्रोटेक्टरचा हा सेंटर पॉइंट आणि ही आडवी लाईन या प्रकारे ठेवायची आहे. बघा, ही जर लाईन तुम्ही व्यवस्थित ठेवली नाही तर तुमचा अँगल चुकू शकतो. ही ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला उजवीकडून डावीकडे 150 पर्यंत काउंट करत जायचंय. बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140 आणि 150 या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायचं आहे 150 वरती. नंतर 150 वरती नोट डाऊन केल्याच्या नंतर हा पॉइंट आणि ही लाईन हे दोघं जॉईन करून घ्यायचे आहे या प्रकारे. बघा, अतिशय व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे. या ठिकाणी एरो ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा अँगल आपल्याला किती डिग्रीचा मिळालेला आहे तर 150 डिग्रीचा. या प्रकारे आपण ही डायग्राम ड्रॉ केली आहे. याला आपण नाव देणार आहोत अँगल ए, बी आणि सी. या प्रकारे 150 डिग्रीचा अँगल आपण हा ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे तो म्हणजे 30 डिग्रीचा. पुन्हा 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करण्यासाठी आपण एक स्ट्रेट लाईन काढणार आहोत. बघा, या प्रकारे ही लाईन ड्रॉ करून घेतली. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी नोट डाऊन करणार आहे पॉइंट. नंतर ह्या पॉइंटवरतीच आपण हे प्रोटेक्टर ठेवणार आहोत या प्रकारे. प्रोटेक्टरचा सेंटर पॉइंट या पॉइंटवरतीच आला पाहिजे. नंतर 0, 10, 20, 30 या प्रकारे काउंट करून या ठिकाणी नोट डाऊन करून घेतला पॉइंट. नंतर हा पॉइंट आणि रेषेवरचा हा पॉइंट हे दोन्ही पॉइंट आपण जॉईन करून घेतले. या ठिकाणी एरो ड्रॉ करून घ्यायचा आहे. याला नाव द्यायचं आहे आपल्याला अँगलला. या ठिकाणी देणार एस, टी आणि यू. या प्रकारे हे अँगलला नाव सुद्धा दिलेलं आहे. आणि हा अँगल आपण किती डिग्रीचा ड्रॉ केला होता तर 30 डिग्रीचा. अशा प्रकारे हा 30 डिग्रीचा अँगल सुद्धा ड्रॉ करून झालेला आहे. नेक्स्ट अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे तो म्हणजे 165 डिग्रीचा. बघा, आता व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे. आता यासाठी सुद्धा आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करावी लागणार आहे या प्रकारे. ही लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. या ठिकाणी नोट डाऊन करायचा आहे एक पॉइंट. नंतर ह्या पॉइंटवरती आपल्याला हे प्रोटेक्टर व्यवस्थित ठेवायचं आहे. बघा, त्याच्या सेंटर पॉइंटला मी लाईनचा पॉइंट ठेवलेला आहे, सेंटर पॉइंट बरोबर. आता आपल्याला उजवीकडून डावीकडे काउंट करत करत 165 पर्यंत जायचंय. बघा, या ठिकाणी 90 मिळालेलं आहे. 100, 110, 120, 130, 140, 150, 160च्या पुढे ही जी मधली लाईन असते ती असते 165ची. म्हणून या ठिकाणी व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. या ठिकाणी 165ला नोट डाऊन करायचं आहे. नंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. बघा, या प्रकारे मी हे जॉईन करून घेत आहे. या ठिकाणी आपल्याला एरो ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि हा अँगल आपल्याला मिळालेला आहे 165 डिग्रीचा. या ठिकाणी त्या अँगलला आपण नाव देणार आहोत PQR. अँगल PQR. नेक्स्ट अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे तो म्हणजे 45 डिग्रीचा. बघा, आता 45 डिग्रीचा अँगल ड्रॉ करण्यासाठी पुन्हा आपल्याला एक स्ट्रेट लाईन काढावी लागणार आहे. या प्रकारे ही स्ट्रेट लाईन आपण काढून घेतली. नंतर या ठिकाणी नोट डाऊन करायचा आहे एक पॉइंट. या पॉइंटवरतीच आपल्याला हे प्रोटेक्टर ठेवायचं आहे. या प्रकारे हे ठेवून घेतलं. नंतर डिग्रीचा
अँगल कितीचा काढायचा आहे आपल्याला 45 डिग्रीचा, म्हणून 0, 10, 20, 30, 40. या ठिकाणी 50 होतं. 40 आणि 50च्या मधली जी लाईन असते ती असते 45 डिग्रीची. या ठिकाणी नोट डाऊन करून हे दोन्ही पॉइंट आपण जॉईन करून घेतलेले आहेत. या ठिकाणी एरो करायचा आहे या प्रकारे. म्हणजे हा अँगल आपल्याला किती डिग्रीचा मिळाला तर 45 डिग्रीचा. या अँगलला आपण नाव देणार आहोत एक्स, वाय आणि झेड. म्हणजे अँगल XYZ किती डिग्रीचा मिळालेला आहे तर 45 डिग्रीचा तो अँगल आपल्याला मिळालेला आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 26 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.